नमस्कार मंडळी. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री की जिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर अजूनही प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून वर्षा उसगावकर आहेत. वयाची 50शी ओलांडली असली तरी तरुणींना त्या अभिनयात आणि सौंदर्यात मागे टाकत आहेत. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट मालिकेत काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. पण आता त्या कलर्स मराठीवरील मराठी बिग बॉस सीझन 5 मध्ये सामील झाल्या आहेत. आपल्या आजवर त्यांचा अभिनय पाहिला, पण आता या शो मध्ये त्यांची खरे रूप आपण पाहणार आहोत. त्या जशा मालिका चित्रपट मध्ये आहेत त्यापेक्षा खूपच त्या प्रेमळ आहेत. मात्र या शो मध्ये येताच त्यांना खूप अपमानास्पद वागणूक मिळत आहे. त्यामुळे चाहता वर्ग खूपच संतापला आहे. हिंदी बिग बॉस मधून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री निकिता तांबोळीने आता मराठी बिग बॉस मध्ये एंट्री केली. पण आत येताच तिने राडा घालण्यास सुरुवात केली आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना तिने अपमानास्पद शब्द वापरले आहेत. निकितांबोळीने वयाची मर्यादा न पाहता वर्षा उसगावकर यांना घाणेरड्या शब्दात त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे वर्षाताई खूपच दुखावल्या आहेत. वर्षाताईंचं हृदय काळं आहे. शिवाय सगळ्या स्पर्धकांनी वर्षाताईंची चाटा अशा घाणेरड्या शब्दात त्यांनी वर्षाताईंचा अपमान केला आहे. त्यामुळे नेटकरी देखील खूपच संतापले आहेत. त्यामुळे वर्षाताईंचा ऑनस्क्रीन मुलगा खूपच भडकला आहे. कपिल याने सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये वर्षाताई यांच्या मुलाची म्हणजेच मल्हारची भूमिका साकारली होती. त्याने एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय. स्ट्रॉंग रहा माई. ते तुम्हाला खूप वाईट वागणूक देतात, तुम्हाला वाईट पद्धतीने छळतात. तुला ज्यांनी वाटेत झोपायला लावेल त्यांची वाट नक्कीच आता हा महाराष्ट्र लावणार आहे. माझी आशा आहे की रितेश भाऊ नक्कीच निकीचा क्लास घेतील. यावर नेटकऱ्यांनी देखील कपिलची बाजू घेतली आहे. तर मंडळी, वर्षा उसगावकर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का? आणि वर्षाताईने अजून बिग बॉस मध्ये स्ट्रॉंग व्हायला हवं की नाही, नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.